हॅलो. तुम्ही खूप लोकांचं असं ऐकलं असेल किंवा तुम्ही पण असं कोणाशी बोलला असाल, की मला ना काही काम करायची इच्छा नाहीये. मला असं वाटतं, की उठूच नये, मी काही करूच नये, कुठेतरी निघून जावं असं. असे काही वाक्य किंवा डायलॉग तुम्ही ऐकले असेल आणि त्याच्यानंतर त्यांचं एक टिपिकल वाक्य आलं असेल, ते म्हणजे मला असं वाटतंय, की मी ना डिप्रेशनमध्ये आहे. खरंच इतकं सोपं आहे का हो डिप्रेशनमध्ये जाणं? म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी 2 गोष्टी म्हणजे डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि डिप्रेस फीलिंग ते कुणालाही येऊ शकतं आणि त्याच्यासाठी कुठलंही छोटंसं कारण पण करू शकतं. म्हणजे आता सध्या उन्हाळा आहे, तर घरातून बाहेर जावंसं वाटत नाही, कंटाळा आलाय, इच्छाच होत नाहीये, जेवायची इच्छा होत नाहीये, जे साहजिक आहे. पण तुम्ही लोकं असं म्हणता, की त्याच्यातून मग काही गोष्टी सातत्याने होत असतील, की अरे मला काही करायची इच्छा नाही. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला कोणी विचारलं, "ट्रिपला जायचंय का?" की तुमचा उत्साह आहे. मूव्हीला जायचंय का? तुमचा उत्साह आहे. किंवा पार्टी करायची आहे का? तर तुमचा उत्साह आहे. मग त्याला डिप्रेशन कसं म्हणणार? डिप्रेशन आजार होण्यासाठी एकतर काही लक्षणं आहेत, जी क्लिनिकल लक्षणं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये जगण्याची इच्छा कमी होते, खाण्यापिण्याची इच्छा कमी होते, उत्साह निघून जातो. काही जणांच्या बाबतीमध्ये सुसायडल थॉट्स येतात आणि ह्या अशा बऱ्याच लक्षणांमध्ये सातत्य दिसलं पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणतो, की साधारण 3 ते 6 महिने ही लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील, तर आपण त्याला म्हणू शकतो, की या व्यक्तीला डिप्रेशन आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी काउन्सिलिंग आणि काही जणांना औषधांची पण गरज पडते. त्याच्याशिवाय हे डिप्रेशन जात नाही. म्हणजे आपलं डिप्रेशन आलं आणि आपलं डिप्रेशन बरं झालं, तर असं होत नाही. हां, पण डिप्रेस फीलिंग असू शकतं किंवा डिसअपॉइंटमेंट लाईफबद्दल असू शकते. ती मात्र काही कारणाने जाऊ शकते. कारण डिप्रेशनमधल्या माणसाला जर असं असेल, की रोज सकाळी उठून ब्रश करायची पण इच्छा होत नाहीये आणि त्या व्यक्तीला जर खरंच ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही म्हणालात, की "चल आपण ट्रिपला जाऊयात" किंवा काय आता मूव्हीला जाऊयात. जे त्यांच्या आवडीचं आहे ते तुम्ही करायला म्हणालात, की तुम्ही चला. तरीही ती व्यक्ती येणार नाही किंवा त्याची इच्छा नसणार आहे किंवा असंही म्हणू शकेल, की मला वाटतंय पण माझ्याच्याने होणार नाहीये. इतक्या तीव्र पद्धतीच्या रिएक्शन त्यांच्या असतात किंवा तो त्रास एवढा असतो, की त्यांच्या मनाच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा ते करू शकत नाहीत. त्याला डिप्रेशन म्हणूया. उगाच जाता-येता काहीतरी वाटतंय, कंटाळा आलाय, इच्छा होत नाहीये, बोर होतंय, बोर्डम आलंय, म्हणून डिप्रेशनचं नाव लिहू नकात. विनाकारण स्वतःला आजारी समजू नका. समजते ना मी काय म्हणतेय ते? त्याच्यामुळे काळजी घ्या. डिप्रेस फीलिंग आहे ते येत जात राहतं. दॅट्स ओके. ठीक आहे? पण आजाराच्या बाबतीमध्ये असा हलगर्जीपणा करू नका आणि जर कोणाला असेल तर त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी. ठीक आहे? बाय. टेक केअर.